नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव मतदारसंघातून महायुतीचे महेश शिंदे यांचा विजय, महाविकास आघाडीच्या शशिकांत शिंदे यांचा 45,000 मतांनी केला पराभव। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांनी निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला। त्यांनी आपली पारंपरिक प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचा थेट 45,063 मतांनी पराभव केला। या मतदारसंघात एकूण 17 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। त्यापैकी आमदार महेश शिंदे यांचे नामसाधर्म्य असणारे अन्य 3 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते। त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते। नोटाला 1024 मते पडली आहेत। सायंकाळी 6 वाजता अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला। खासदार शरद पवार यांचे निष्ठावंत शिलेदार असलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला। लोकसभा निवडणुकीतील पराभव धुवून काढत मागे झालेल्या चुका दुरुस्त करत त्यांनी जमेचे राजकारण करत आमदार महेश शिंदे यांना थेट आव्हान दिले होते। ही निवडणूक अत्यंत रंगतदार झाली। आमदार महेश शिंदे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली, ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली। सातारा, कोरेगाव आणि खटाव तालुक्यात त्यांना आघाडी मिळाली। सातारा शहरालगत असलेला पीरवाडी, कोडोली, खेड यासह कोरेगाव शहरासह तालुक्यातील सातारोड, खेड, नानगिरी, खटाव तालुक्यात पुसेगाव, डिस्कळ, खटाव आणि विसापूर या ठिकाणी आमदार महेश शिंदे यांना मताधिक्य मिळाले। एकूण 19 फेऱ्याद्वारे मतमोजणी करण्यात आली। सुरुवातीला टपाली मते मोजण्यात आली। 12व्या फेरीनंतर जेवणाची सुट्टी करण्यात आली। 10व्या फेरी अखेर महेश शिंदे यांच्या मताधिक्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आल्यानंतर महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला। महेश शिंदे हे खटाव येथील निवासस्थानातून रॅलीद्वारे कोरेगावकडे येण्यास निघाले। मतदारसंघात ठिकठिकाणी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात आले। महेश शिंदे यांना 1,44,572 मते मिळाली, तर आमदार शशिकांत शिंदे यांना 99,821 मते मिळाली। रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित नाईक यांनी महेश शिंदे यांना विजय प्रमाणपत्र प्रदान केले। यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संगमेश कोळे उपस्थित होते। महेश शिंदे नामसाधर्म्य असलेल्या 3 अपक्ष उमेदवारांना अवघी 340 मते। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात यावेळेस आमदार महेश शिंदे यांचे नामसाधर्म्य असलेले 3 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते। महेश संभाजीराव शिंदे यांना 190 मते, महेश सकाराम शिंदे यांना 95 तर महेश किसन शिंदे यांना 55 मते मिळाली। लोकसभा निवडणुकीतच दिसला होता विधानसभेचा विजय आमदार महेश शिंदे। सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांचा नेत्रदीपक विजय झाला होता आणि त्याच दिवशी सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल सुद्धा लागला होता। महायुती सरकारने 2.5 वर्षात सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या भरभरून विकास कामांमुळेच हा विजय मिळाला आहे। सातारा जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे। त्याचे सर्व श्रेय महायुतीच्या नेते मंडळींना जाते। कोरेगावातील विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे, तो मी नम्रपणे स्वीकारतो, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार महेश शिंदे यांनी दिली। कोरेगावातील मतमोजणी केंद्राबाहेर शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने 2.5 वर्षाच्या कार्यकालात सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या भरपूर विकास कामांमुळे हे यश संपादन करता आले आहे। लाडकी बहीण योजनेने देखील महिलांना भरभरून दिले असून ही तर सुरुवात आहे। लाडक्या बहिणींसाठी नवनवीन योजना राबवल्या जातील असे संकेत त्यांनी दिले। निष्ठावंत म्हणणाऱ्यांविषयी त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली। निष्ठा ही फक्त नेत्याशी असून चालत नाही, तर ती सर्वसामान्य जनतेशी असावी लागते। या निवडणुकीत त्यांची जनतेशी निष्ठा नसल्यानेच मतपेटीतून जनतेने मताद्वारे दाखवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित नाईक यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर ते तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईतील वर्षा निवासस्थानाकडे रवाना झाले। असे अपघात आले त्यांच्या आयुष्यात घडवे आणि ही तर आता सुरुवात आहे। आपण जर जनतेला फसवत राहिला तर जनता काय तुम्हाला दाखवते हे दिवस काय सांगाल? राष्ट्रवादीचा जो बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यामध्ये महायुतीनं 8 जुलैला या ठिकाणी विजय संपन्न केलाय, काय सांगा? दिवशी या जिल्ह्याचे
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना या जिल्ह्यानं भरभरून प्रेम दिलं. त्या दिवशी विधानसभेचा निकाल लागला होता. या जिल्ह्यामध्ये इतकं पुढं फक्त महायुतीचं राज, बाकी कुणाचीही दुकानदारी चालणार नाही. विजयाची श्रेय कुणाला द्याल? सर्व श्रेय हे राज्य सरकारला जातं, आमच्या नेत्यांना जातं. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारांच्या सरकारनं मागच्या 2.5 वर्षात जे प्रचंड काम सामान्य जनतेसाठी केलं ते आपण पाहिले. साहेब, लाडक्या बहिणीने भरभरून मतं दिली, तुम्हाला काय सांगाल? लाडक्या बहिणींचे जाहीर आभार. अजून भरपूर काय त्यांच्यासाठी करायची ही तर सुरुवात आहे. एकनिष्ठतेवर निवडणूक चाललेली आहे, तर एकनिष्ठता कुठं दिसते का? एकनिष्ठता ही जनतेशी पाहिजे, गोरगरीब सामान्यांशी पाहिजे. एकनिष्ठता स्वतःच्या परिवाराशी असल्यानंतर काय परिस्थिती होती ते आजच्या निकालानं आपण पाहतो. कराड दक्षिण, कराड उत्तर आणि मानखटाव मतदारसंघात महायुतीची सरशी, महाविकास आघाडीचा थेट पराभव. सातारा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण लढतीमध्ये समाविष्ट असलेल्या कराड दक्षिण, कराड उत्तर आणि मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीने निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला आहे. दुपारी 4 वाजता हाती आलेल्या निकालाच्या आधारे महायुतीच्या 3 उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कराड उत्तर आणि मानखटाव मतदारसंघात देखील महायुतीने विजयश्री खेचून आणत इतिहास घडवला आहे. महाविकास आघाडीचा सपशेल पराभव झाल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. कराड दक्षिण मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले हे जायंट किलर ठरले. त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांचा सुमारे 40,000 मतांनी पराभव केला आहे. एकूणच डॉक्टर अतुल भोसले हे राज्याच्या राजकारणामध्ये आता सुपर हिरो ठरणार आहेत. कराड उत्तर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली होती. घोरपडे यांनी सुमारे 44,000 मतांनी आमदार बाळासाहेब पाटील यांचा पराभव केला आहे. मानखटाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांचा सुमारे 50,000 मतांनी पराभव केला आहे. सातारा जिल्ह्यात सर्वच मतदारसंघामध्ये महायुतीने निर्णायक आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामध्ये सर्वाधिक मानखटाव, कराड उत्तर आणि कराड दक्षिण मतदारसंघाचा समावेश आहे. भाजप उद्धव ठाकरे यांच्यासारखा व्यवहार एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत तर करणार नाहीत ना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली शंका. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला निर्णायक विजय मिळाला आहे. त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. ते राज्याच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहतील व जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील अशी ही अपेक्षा आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत. ज्याप्रमाणे 2019 मध्ये भाजप नेतृत्वाने उद्धव ठाकरे यांना वागणूक दिली त्या प्रकारचा व्यवहार एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत होणार नाही अशी शंका पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकारांशी संवाद साधला. मतदारांनी आपला कौल दिला आहे. कराड दक्षिणच्या मतदारांचा निर्णय शिरोधार्य आहे. माझ्या सहकाऱ्यांनी सर्व शक्तीनुसार निवडणुकीत काम केले. त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. मी कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरता कायम समर्पित राहणार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या निवडणुकीत डॉक्टर अतुल भोसले हे विजयी झाले आहेत. त्यांचे अभिनंदन. ते कराडच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतील व कराडच्या सर्वांगीण विकासाकरता काम करतील. त्या कामी त्यांना माझे सहकार्य असेल. वैयक्तिक तुमच्या लेवलला तुम्हाला वैयक्तिक माजी मुख्यमंत्री एक सेटबॅक किती बसलेला आहे? तेव्हा मोठा सेटबॅक आहे. माझी अपेक्षा असं होईल असं नव्हती. शेवटी मतदारांनी निर्णय घेतलाय तो राज्यभरच्या मतदारांनी एका दिशेनं लाट होती का काय माहिती नाही. म्हणूनच बऱ्याच माझ्या सहकार्याने मला फोन करून सांगितले की काहीतरी भानगड केलेली आहे. त्यात मी काही जाणार नाही. आता एकदम सगळं राज्यभर असं का झालं? बरोबर. म्हणजे जवळजवळ 30-40 हजार मतं ही आधी पेटीत टाकली होती आणि मग बोलणी सुरू झाली असं वाटावं असा निकाल लागला. विदर्भामध्ये नाना पटोलेजी, विजय वडेट्टीवारजी किती त्यांचं मार्जिन होतं बघितलं आपण. सातारा जिल्ह्यातलं थोडंसं निकालाच्या बाबतीत जर म्हटलं तर महायुतीचे 8चे 8 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या मतांची जर रेंज बघितली 30-35-40 हजारच्या आसपास आहे.
त्यावरनं त्याचा तर तुम्ही करा की सगळ्यांची रेंज सारखी कशी आहे. बरं. पण एक धक्कादायक निकाल आहे की सगळ्याच जागा आमच्या पडल्या ती थोडंसं आमचं आपसातलं कोऑर्डिनेशन कमी पडलं का, आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करायला कमी पडलो का, एकमेकाच्या मतदारसंघात जायला कमी पडलो का. मी कुठेही गेलो नाही, फक्त एका मतदारसंघात मी शेजारच्या मतदारसंघात गेलो, पण आम्ही अडकून बसलो ती वस्तुस्थिती. ठीक आहे. पृथ्वीराज चव्हाण पुढं कराडच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात कशा पद्धतीने असतील? मी माझ्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे, तो तुम्हाला परत सांगतो की मी कुठल्याही पदावर नसलो तरी आज कराडकरांनी, कराडच्या मतदारांनी मला इतकं प्रचंड प्रेम आणि आशीर्वाद दिलेला आहे, ज्यामुळे मी इतकी पदं, म्हणजे मला दिल्लीत काम करायची संधी मिळाली, केंद्रात मंत्री व्हायची संधी मिळाली, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं, हे सगळं कराडच्या मतदारांच्या आशीर्वादामुळं. आता का नाराज झाले, मी कुठं कमी पडलो याचं विश्लेषण मला करावं लागणार आहे, पण मी कुठल्याही पदावर नसलो तरी मी कराडकरांची सेवा करत राहणार आहे, त्यांच्याकरता समर्पित होणार आहे. राजकीय क्षेत्रात प्रवेश आपलं काम चालू राजकीय क्षेत्रात नक्कीच काम करणार मी, पण ते पद असो नसो, पदाकरता नाही, पदं मला भरपूर मिळालेली आहेत. पण हे पद जे होतं की माझं राजकीय वजन जे निर्माण झालेलं आहे त्याचा फायदा झाला असता म्हणून मी खरमजी उभं राहिलो.